वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा प्रभु रे, तव सहवास घडावा. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा प्रभु रे, तव सहवास घडावा. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. तू जवळी मम असता सहवास घडावा प्रभु रे, तव. आजच्या मननासाठी देवाचे वचन यहोशवा अध्याय 1-5 ही वचने. यहोशवा अध्याय 1-5 ही वचने. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. देवबाप वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय 1-5 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी करत असता परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस म्हणजेच नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वराने सांगितले, मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. आणि देवाचं वचन सांगते की देवाचे लोक, परमेश्वराचे जे निवडलेले लोक, त्यांच्या जीवनात परमेश्वर आपली योजना पूर्ण करत असतो. देवाचं वचन सांगताय की ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. यहोशवाविषयी परमेश्वर म्हणतो की तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो
तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. माझ्या प्रियानो, देव आम्हाला कधी सोडत नाही. त्याच्या सेवेसाठी परमेश्वराने जर आम्हाला निवडलेलं आहे, ती सेवा करत असताना किंवा ते कार्य आमच्या जीवनात परमेश्वर पूर्ण करत असता परमेश्वर आमच्या सोबती आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की तो आम्हाला कधी सोडणार नाही व टाकणार नाही. परंतु आम्ही खंबीरपणे उभे असायला पाहिजे आणि जे कार्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते करण्यासाठी नेहमी आम्ही तत्पर असायला पाहिजे. ते कार्य पूर्ण करणारा तर परमेश्वर आहे, आम्ही एक जरिया आहोत. परमेश्वर नेहमी ज्याप्रमाणे तो यहोशवाला म्हणत आहे की तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही आणि जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडणार नाही व टाकणार नाही. परमेश्वर आमच्या प्रत्येक कार्यात, मग सुख असो दुःख असो कुठलीही परिस्थिती असो, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. परंतु माझ्या प्रियानो, जे कार्य परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, जी सेवा देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती करत असता आम्ही नेहमी त्या सेवेसाठी तयार असायला पाहिजे. कारण देव स्वतः आमच्याबरोबर आहे आणि ते कार्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वर पूर्ण करणार आहे. देव बाप, करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येतोय. धन्यवाद देतोय प्रभूजी तुझ्या निवडलेल्या प्रत्येकासाठी प्रभू, जे तुझं धावा करतात प्रभू, जे परमेश्वर बाप्पा प्रभू तुझ्याकडे येतात परमेश्वर बाप्पा, त्यांच्या बरोबर तू आहेस. त्यांना कधी तू सोडत नाहीस, टाकत नाहीस. परमेश्वर बाप्पा तुझ्या वचनात तू आमच्याशी बोललेला आहेस. परंतु परमेश्वर बाप्पा, ज्या लोकांची तू निवड केलेली आहेस परमेश्वर बाप्पा, ते लोक प्रभूजी खंबीरपणे उभे राहावं. कारण तू म्हणतोस परमेश्वर बाप्पा, ज्या ठिकाणी तुम्ही आपले पाऊल ठेवाल ती जागा भूमी मी तुम्हाला दिलेली आहे. होय देव बाप्पा, मी प्रार्थना करतो आज तुझ्या प्रत्येक निवडलेल्याचा तो उपयोग कर प्रभू. ज्याप्रमाणे मोशे बरोबर होता त्या प्रत्येकाबरोबर आहे. सुखात दुःखात परीक्षेत संकटात प्रभू तू म्हटलंस की मी तुम्हाला सोडणार नाही. होय प्रभूशी, मी प्रार्थना करतो तुझ्या निवडलेल्या प्रत्येकाला तू कधी सोडू नको, टाकू नको. परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करतोय प्रभूशी, खंबीरपणे उभं राहण्यासाठी तुझी कृपा पुरव. मी प्रार्थना करतो देव बाप्पा, ते ढळून जाणार नाही. कारण प्रभू परमेश्वरात तू प्रत्येक क्षणात परमेश्वर बाप्पा आमच्या बरोबर आहेस. मी प्रार्थना करतो देव बाप्पा, धन्यवाद देतोय प्रभूच्या. अशा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. विरह नसावा प्रभु रे, तव सहवास घडावा. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.